समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः। ये भजन्ति तु माम भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्। 29. समहा समभाव, अहम मी, सर्वभूतेषु सर्व जीवांच्या ठिकाणी, न कोणाचाच नाही, मे मला, द्वेष हा द्वेषपूर्ण, अस्ति आहे, न तसेच नाही, प्रिय हा प्रिय, ये जे भजंती दिव्य सेवा करतात, तू परंतु माम माझी भक्त्या भक्तिभावाने, मयी माझ्यामध्ये आहेत ते असे मनुष्य, तेषु त्यांच्यामध्ये, च सुद्धा, अपि निश्चितच, अहम मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत, परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. तात्पर्य, या ठिकाणी कोणी प्रश्न करील की जर श्रीकृष्णांना सर्वजण सारखेच असतील आणि कोणीच विशेष प्रिय नसेल तर मग त्यांची दिव्य सेवा करण्यात सदैव निमग्न असलेले भक्त त्यांना विशेष प्रिय का असतात? परंतु या ठिकाणी भेद दर्शविण्याचा संभवच नाही. हे तर साहजिकच आहे. या भौतिक जगतात मनुष्य कितीही उदार प्रवृत्तीचा असला तरी त्याला आपली मुळे बाळे विशेष प्रिय असतात. भगवंत म्हणतात की प्रत्येक जीव, मग तो कोणत्याही रूपातला असो, तो माझा पुत्र आहे आणि म्हणून ते प्रत्येकाला जीवनावश्यक वस्तूंचा विपुल प्रमाणात पुरवठा करतात. भगवंत मेघासमान आहेत. मेघ हा सर्वत्र पाऊस पाडतो, मग तो खडक असो, जमीन असो अथवा पाणी असो, परंतु आपल्या भक्ताकडे ते विशेष ध्यान देतात. अशा भक्तांचा या ठिकाणी विशेष उल्लेख करण्यात आला आहे. हे भक्त सदैव कृष्ण भावना भावित असतात आणि म्हणून ते श्रीकृष्णांमध्ये स्थित असतात. कृष्ण भावनामृत शब्दच दर्शवितो की जे कृष्ण भावना भावित असतात ते भगवंतांच्या ठाई स्थित असलेले चालते बोलते योगीच असतात. या ठिकाणी भगवंत स्पष्टपणे म्हणतात की मयी ते माझ्यामध्ये स्थित आहेत. यावरून साहजिकच आहे की भगवंतही त्यांच्यामध्ये स्थित आहेत. ही गोष्ट परस्पर पूरकच आहे. यावरून ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम श्लोकाचेही स्पष्टीकरण होते. जो ज्या प्रमाणात मला शरण येतो त्या प्रमाणात मी त्याची काळजी घेतो. भगवंत आणि भक्त दोघेही चेतन असल्यामुळे हे अलौकिक आदान प्रदान होते. हिरा जेव्हा सोन्याच्या अंगठीत बसविला जातो तेव्हा तो अत्यंत सुंदर दिसतो. त्यामुळे सोन्याचे सौंदर्य वाढते आणि त्याचबरोबर हिऱ्याचेही सौंदर्य वाढते. भगवंत आणि जीव दोघेही नित्य प्रकाशमान असतात आणि जेव्हा जीव भगवत सेवा करण्यास प्रवृत्त होतो तेव्हा त्या जीवाला सोन्याची शोभा येते. भगवंत हे हिऱ्याप्रमाणे आहेत आणि म्हणून हा मणिकांचन योग अत्यंत सुंदर दिसतो. जीवांना त्यांच्या विशुद्ध अवस्थेत भक्त म्हटले जाते. भगवंत हे त्यांच्या भक्तांचेही भक्त असतात. भगवंत आणि भक्तामध्ये जर परस्पर पूरक संबंध नसेल तर ते सविशेष तत्वज्ञान असू शकत नाही. निर्विशेष तत्वज्ञानानुसार परमेश्वर आणि जीवामध्ये असे आदान प्रदान असत नाही, परंतु सविशेष तत्वज्ञानानुसार असे आदान प्रदान असते. या बाबतीत वारंवार उदाहरण दिले जाते की भगवंत हे एका कल्पवृक्षाप्रमाणे आहेत आणि मनुष्याला या कल्पवृक्षापासून जे काही हवे असेल ते भगवंत पुरवितात. तथापि येथे केलेले विवेचन अधिक स्पष्ट आहे. या ठिकाणी भगवंत हे आपल्या भक्ताच्या प्रतिपक्षपाती असल्याचे सांगण्यात आले आहे. यावरून भगवंतांची आपल्या भक्तावर विशेष कृपा असल्याचे व्यक्त होते. भगवंत आणि भक्त यांच्यातील आदान प्रदान हे कर्म सिद्धांताच्या अधीन असल्याचे समजू नये. असे हे आदान प्रदान दिव्य स्थितीमध्ये होते. भगवत भक्ती ही प्राकृत जगतातील क्रिया नसून सच्चिदानंदमयी आध्यात्मिक जगतातील क्रिया आहे.